चला प्रत्येक टीमला सूचना असेल, चॉईस चेंडू दिला जाणार नाही, तुम्हाला पॅकेटमधून डायरेक्ट चेंडू दिला जाईल, तो तुम्ही डायरेक्ट खेळू शकता. चॉईस चेंडू नसेल कारण आपल्याकडे चेंडू कमी आहेत फायनलसाठी. चला मॅचला होईल सुरुवात. खरं तर 2 ओव्हरचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सूरज आहे गोलंदाजी मार्कवरती. ऑन स्ट्राईक फलंदाज ऋतिकला आपण पाहू शकाल. अगदीच पहिला चेंडू खेळण्यास सज्ज झालाय. यावेळेस मिस टायमिंग शॉट, फटका फसला, क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप होते. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून एक सिंगल धाव इथे धावफलकावरती आपण पाहू शकाल. अगदीच आपण पाहतोय पहिल्या षटकाला सुरुवात झाली. खरं तर इथून पहिला चेंडू अगदीच मिस टायमिंग शॉट होता. खरं तर फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवायचा होता, झेल घ्यायचे होते, परंतु जे ड्रॉप झाले. एक सिंगल धाव संघाचा एटीएम खुलं बीट टीमसाठी आपण पाहतोय. यावेळेस देखील ॲक्रॉस खेळायचं होतं. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. खरं तर यावेळेस देखील एक सिंगल धाव येईल. मैदानाच्या आतमध्ये तिसरा चेंडू. यावेळेला सुरेख फटका लॉंग ऑफ मध्ये. अगदी क्षेत्ररक्षक दूरवरून आले आहेत. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज इथून होईल बाद. आतमध्ये आपण पाहतो नवीन फलंदाज गणेश फलंदाजाला आपण पाहू शकाल. सूरज चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. अवघ्या धावा 2 आहेत. धावफलकावरती आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस बिगिट केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज इथून देखील होईल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाला आपण पाहतोय. धावफलक स्थिरावलं गेलं. अवघ्या 3 या अंकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. अगदीच आपण पाहतो पहिलं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. खरं तर या 2 षटकांमध्ये
15-20 धावा तरी येणं खूप गरजेचं होतं. आज टीममध्ये दिलीपची कमतरता नक्कीच भासते. खरं तर दिलीप एक महत्त्वाचा खेळाडू आहे टीमसाठी बीड संघाचा, परंतु आज तो अवेलेबल नाही आहे. यावेळेस वाईड चेंडू असेल, एक अवांतर धाव आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 4 या अंकावरती आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू अगदीच डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील काही चेंडूंचा खेळ असेल इथून शिल्लक. यावेळेस लॉंग ऑन मध्ये अगदी क्षेत्ररक्षक दूरवरून आले, एक सिंगल कंप्लीट केल्या, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. पहिलं षटक संपुष्टात आले, धावफलक अवघ्या 5 अंकावरती आपण पाहतोय. रवी आहे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. यावेळेस देखील अगदी समोर खेचला, एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का, एकावरच समाधान मानलंय. अगदीच धावफलक पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बाला ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गणेश आहे ऑन स्ट्राईक, मापे असं गणेश आहे. यावेळेस सुरेख चेंडू, अगदीच यॉर्क पद्धतीचा चेंडू, बॅटचा चेंडूचा संपर्क नाही आहे. अगदीच आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील, इथून एखाद 2 मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये येणं अपेक्षित असेल बीट टीमसाठी. यावेळेस देखील डॉट चेंडू, यावेळेस देखील आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये भन्नाट गोलंदाजीचा वेग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, इथून एखादा फटका खूप महत्त्वाचा असेल टीम बीड संघासाठी. सध्या तर बॅकफुटला जात असताना टीम आपण बीड संघ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मिस टायमिंग शॉट आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत, एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, अगदीच एक सिंगल आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचेल 7 या अंकावरती आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक असेल षटकातील. फक्त 2 धावा खर्च केला 5 चेंडूंमध्ये, चांगली गोलंदाजी आहे. अगदी स्वतःला रोखलंय गोलंदाजानं. षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस सुरेख फटका, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, अगदीच यावेळेस फलंदाज असेल बाद, एक सिंगल धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. येणारे 12 चेंडू 9ची गरज असेल.
करायचा. ऑन स्ट्राईकला पण दिलीपला पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडला सूरज अशी जोड केली, मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या. त्यावेळेस देखील चांगला चेंडू, 9 धावसंख्येचं टार्गेट आहे. अगदी चेंडूला कट करायचं होतं. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. धामणी टीमचा कर्णधार आणि मार्केवाडी टीमचा कर्णधार नाणेफेकीसाठी लगेच या. त्यावेळेस सुरेख फटका, चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स अखेरीस 4 धावा, चौकार. पाच धावसंख्येची गरज असेल. इथून फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. यावेळेस देखील सुरेख फटका लॉंग ऑफ मध्ये. दोन धावे इथे कंप्लीट केले जातात. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 6 अंकावरती. 3 धावसंख्येची गरज असेल इथून सामना फिनिश करायचा असेल तर. यावेळेस सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे दूरवरून आलेत परंतु चेंडू थांबणार नाहीये. इथे विनिंग शॉट मैदानाच्या आतमध्ये खानव टीमचा आपण पाहतोय.